कसा झालाय हलवा? क्या बात है, तुम्हाला कळलं मी का फोन केलाय ते? म्हणजे काय? क्या बात आहे अहो, काय एक नंबर झालाय हलवा. वा, मजा आली मजा आली. म्हणजे तुम्हाला सांगतो ना वहिनी, काहीतरी वेगळीच चव आहे तुमच्या हाताला. आणि हा देव अत्यंत अरसिक आणि नीरस आहे. इतका सुंदर हलवा खायचा सोडून असं कामाच्या वगैरे गप्पा करत बसलाय. असं काही नाहीये, त्यांची कामही तितकीच महत्वाची आहेत. उलट मी बनवलेले पदार्थ त्यांच्या कामाच्या आड येऊ नये इतकंच वाटतं मला. असं काही होत नाही. अरे हे पदार्थ तर जाऊ दे, काम महत्वाचं आहे वासू. मी कामाचंच बोलतोय त्यांच्याशी, कळलं ना? एक मिनिट. हॅलो हॅलो, तुम्ही बिझी आहात का? काही हरकत नाही, मी ठेवते फोन. एक 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 मिनिट एक मिनिट. नाही, मी कामासाठीच फोन केलेला आहे. काय आहे, त्या दिवशी मी आणि देव बोलत असताना तुम्ही काहीतरी सजेस्ट करू पाहत होता. काय होतं ते विचारायला फोन केलाय मी. अच्छा, ते नाही नाही, इतकं काही खास नाही. मी आपलं सहजच. नाही बोला तुम्ही. इतका सुंदर हलवा खायला घातला आज. तुम्ही वाटेल ते बोला, तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. ऍक्च्युली त्या दिवशी तुम्ही सिव्हिल इंजिनियर हवंय असं काहीतरी म्हणत होता ना? इंजिनिअरिंग फर्म विषयी काहीतरी बोलत होता. तर आदित्यची सुद्धा एक इंजिनिअरिंग फर्म आहे, तो हेच सगळं काम करतो. राईट. वा, म्हणजे इतका सुंदर हलवा खायला घातलाय तुम्ही आणि प्लस माझं काम सुद्धा केलंय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्ही कमालात हो, कमालात. या देवला ना काही कळत नाही, मुळात तुम्ही त्याला कळलेला नाहीये. वा, थँक्यू सो मच. हो, नाही असं काही नाही, मला माहित होतं म्हणून फक्त तुम्हाला कळवलं. आणि हो, तुम्ही प्लीज तुमचं काम करा. थँक्यू सो मच मला कॉल केल्याबद्दल आणि हलवा आवडलाय ते सांगितल्याबद्दल. मी ठेवते हा फोन. येस, ओके, बाय. वाह, क्या बात है. आपलं काम झालेलं आहे. झालं? कसं कसं काय मला सांगशील की नाही? आदित्यला फोन कर, बोलावून घे त्याला. अरे हा रे, त्यांना माझ्या लक्षात कसं नाही आलं? तोही सिव्हिल इंजिनियर आहे. ते काय आहे ना, हे असं काहीतरी सुचायला ना कामात लक्ष असावं लागतं मिस्टर कामत. हलवे वगैरे खात बसताय, फोन करा त्याला. द्या इकडे. करा फोन करा तुम्ही. वा, क्या बात है. घे. नाईस. काय झालंय? कसला विचार करतोयस? काही नाही. मग इतका अस्वस्थ का दिसतोयस तू? देवाशीषचा फोन आला होता. त्यांचं माझ्याकडे काहीतरी काम. कसलं काम? कसलं काम ते नाही सांगितलं त्यांनी. भेटायला बोलावलंय मला. नाही, तुला त्यांना भेटायला जायची काही गरज नाही. त्यांचं काम आहे ना, मग त्यांना ये म्हण, तू नको जाऊस. त्यांना बोलावणं बरं नाही दिसत. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असणार, त्याशिवाय त्यांनी मला फोन नसता केला. आदित्य, तुला काहीच कसं कळत नाही रे? हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. तुला ऑफिसमध्ये बोलून तुझा अपमान करायचा आहे त्यांना. ही मीराताईसारख्या आतल्या गाठीचे ना, मला माहितीये, मी ओळखते त्यांना चांगल्याने. उगाच नको तो विचार करू नकोस मधुरा. कदाचित तू विचार करतेस तसं काही नसेलही. आपण उगाच कशाला उलट विचार करायचा? आणि तसं काही झालं तर मी बघेन काय करायचं. कळलं? मला तरी हे सगळं चुकीचंच वाटतंय. तुला हवं ते कर, पण त्यांचं काही ऐकून घेऊ नकोस. काय ऐकायचं काय नाही ते मी ठरवेन.
तू नको सांगू. आणि हो, आणि मी तुला हे सगळं सांगितलं म्हणून याचा गैरफायदा घेऊ नकोस. आत्ताच याविषयी कोणालाही काही सांगू नकोस. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तसं नाही, मी आधी त्यांना भेटून येतो. आदित्य पण ना काहीतरी घोळ घालणार, काही ऐकतच नाही माझं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस बस बस. थँक्यू. काय काम होतं माझ्याकडे? आल्याला एकदम कामाचा विषय काढतोस. बस की जरा चहा पाणी घे, मग बोलूया. नाही नको, थँक्यू, पण मी घरूनच इथे आलोय, त्यामुळे निघताना चहा घेऊन निघालोय. ठीक आहे. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. आम्ही एक फार मोठं प्रोजेक्ट तयार करतोय. त्याचं संपूर्ण सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काम आम्हाला एका इंजिनिअरिंग फर्मला द्यायचं. आणि म्हणजे ह्याच्या आधी आमचं एका बरोबर टायअप होता, पण पहिल्यांदा खूप चांगलं काम केलं त्याने अर्थातच. पण बाकीचे आत्ताचे रिसेंटली काही प्रोजेक्ट्स त्या क्वालिटीचे केले नाहीत. रादर त्यांनी वेळही पाळले. त्यामुळं आता आम्हाला त्यांना हे प्रोजेक्ट द्यायचं नाही. ओके, मी काय हेल्प करू शकतो? सो बेसिकली आम्ही आता एक अशी फर्म शोधतोय जी आम्हाला उत्तम आणि वेळेवर चांगलं काम करून देईल. आम्ही दोघं बोलत होतो तेव्हा मीराने तुझं नाव सजेस्ट केलं. मीराने सांगितलंच आहे, आणि मी तुला ओळखतो. तू कॅपेबल आहेस. याच्या आधी तू असं एक उत्तम प्रोजेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. म्हणून म्हटलं तुला ऑफिस येऊन बघावं. तुला हे करायला आवडेल का? हा, थँक्यू सो मच. तुम्ही मला कन्सिडर केलं, पण इतकं मोठं काम आणि अरे इतका काय विचार करतोय? ट्रस्ट मी, हे काम घेतलंस ना तर तुझ्या फर्मची प्रोफाईल इतकी स्ट्रॉंग होईल की यापुढे तुला छोटी मोठी कामं करायला वेळच उरणार नाही. सुवर्ण संधी आहे आदित्य, तुझ्या इंडस्ट्रीमध्ये नाव होईल तुझं. नाही नाही, पटतंय मला तुमचं म्हणणं, पण मला नाही जमणार. का? हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर असेच एकत्र बसून आपण सॉर्ट आउट करू. नाही नाही, तसं नाहीये. माझ्या फर्मने ऑलरेडी खूप कामं घेऊन ठेवली आहेत, आणि त्यात इतकं मोठं काम घ्यायचं म्हणजे आधीच्या प्रोजेक्ट्सवर त्याचा परिणाम होईल, आणि आधीच्या कमिटमेंट्स अशा मध्येच नाही सोडता येणार. अरे मग नको सोडूस ना. आमच्याकडे खूप सारी माणसं आहेत जी तुला तुझ्या चालू प्रोजेक्ट मध्ये मदत करू शकतील पूर्ण करायला, आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा मदत करतील. नाही नाही, तसं नाहीये. ते प्रोजेक्ट सगळे मी कंप्लीट करावेत म्हणून त्यांनी मला काम दिलं, आणि हे काम घेतलं तर त्याच्यावरती नाही मला लक्ष देता येणार. आय एम सो सॉरी, पण मला नाही जमणार. ठीक आहे, काही हरकत नाही. मीरा म्हणाली होती म्हणून तुला फोन केला आणि बोलावून घेतलं होतं. पण काय नाही, तुझा निर्णय योग्यच असणार. ओके, पण भविष्यामध्ये मात्र चांगलं काम करूया एकत्र. हो हो, नक्की नक्की एकत्र काम करूया. थँक्यू सो मच, तुम्ही मला कन्सिडर केलं, पण इतक्यात खरंच नाही जमणार. सॉरी.
अरे इट्स ऑल राईट. निघू मी, ऑफिसला उशीर होतोय. हो. या शुअर. बाय. कमाल आहे ना याची. का? हा म्हणजे इतक्या मोठ्या संधीला अगदी सहज नाही म्हणाला तो. हे लोक मरमर करतात आपल्यासोबत काम करायला आणि त्याने सरळ नाही सांगून टाकलं. जाऊ दे रे, त्याची मर्जी. का पण का नकार दिला असेल त्याने या ऑफरला? काय माहिती, कदाचित असं असेल की हे ऑफर स्वीकारली तर सतत मी आणि मीरा त्याला भेटत राहणार, दिसत राहणार आणि पुन्हा जुन्या आठवणी निघणार, पुन्हा तेच विषय. हे सगळं टाळायचं असेल त्याला, कदाचित त्याला त्रास होत असेल या सगळ्याचा, नॅचरली. पण म्हणून इतकी मोठी संधी नाकारायची? जाऊ दे ना, सांगितलं ना, आपण आपल्याकडनं त्यांना ऑफर दिली, आपण आपलं काम केलं. स्वीकारायचं की नाही तो त्याचा नाही स्वीकारलं, इट्स ओके. पण आता आपल्याला मात्र परत एकदा इंजिनिअरिंग फर्म शोधायला सुरुवात करावी लागेल. मला वाटते आपण आधीच्याच फर्मशी परत एकदा बोलूया का? म्हणजे काही इलाज नाही, शेवटचा दिवस आहे आज. नाहीतर मग तू सुचव आणि कोण आहे ते. Let's see. आधी येतं पूर्ण करूया. हा. हॅलो, हा आदित्य बोल. काय म्हणाले जिजू, काय काम होतं त्यांचं? काही नाही, त्यांचं काही पर्सनल काम नव्हतं. आपल्या फर्मला त्यांना एक मोठं प्रोजेक्ट द्यायचं होतं. काय? तू काय म्हणाला? काय म्हणणार, नाही सांगितलं मी त्यांना. काय आदित्य, तू वेडा आहेस का रे? हा, ते देवाशिष कामत बरोबर ना लोक काम करायला तडफडतात आणि तू सरळ नाही म्हणून आलास त्यांना. ते एकदा तरी विचार करायचा ना नाही म्हणायच्या आधी. मधुरा, मला कळतं काय करायचं काय नाही ते, आणि मला हे काम नव्हतं करायचं. ओके, पण का? या कामासाठी मीराने माझं नाव सुचवलं होतं, आणि मी जर या कामासाठी हो म्हटलं असतं तर पुन्हा देव आणि आपले संबंध वाढले असते, आणि मला ते नकोय. ओके ओके ठीक आहे. हे बघ, मला असं वाटतं आपण ना जरा विचार करूया. उगाच घाई नको करायला ना. इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, ती असे मिस नको करायला. रे, कळतंय का तुला आदित्य? कितीही मोठी संधी असली तरी मला ती नकोय मधुरा. आणि तुला ही संधी इतकी मोठी का वाटते ना, ते मला चांगलंच माहिती. बाई, काय बोलतोयस तू? हे बघ मधुरा, परत जर काही घडलं तर तुला येणारा राग, तुला होणारा त्रास मला नाही सांभाळता येणार. उगाच प्रोफेशनल कामामध्ये पर्सनल गोष्टी येत राहतील, आणि मला ते नकोच. आदित्य, मी काय वेडी आहे का? मी का करेन असं? मी का प्रोफेशनल कामांमध्ये आपली पर्सनल कामं आणेन? हे बघ, तू माझं ऐक. मी ठेवतो फोन, सर, बाय. आदित्य, मूर्खच आहे हा, घातला घोळ. आता पुढे काय करायचं याचा मलाच विचार करावा लागेल. मी ते, अरे गाजराचा हलवा, खूप वेळेची वाट पाहत होते. फायनली येस मी. कशाला ते? कशाला म्हणजे मीरा मॅडमनी केलंय म्हटल्यावर स्पेशल असणार. म्हणजे खाऊन पश्चाताप नको व्हायला नंतर आपल्याला. असं का म्हणतीयस? अगं म्हणजे काय, आता एवढ्या सगळ्यांसाठी बनवून पाठवायचा म्हणजे साजूक तूप घालून थोडी बनवला असणार त्यांनी. बनायला असेल काहीतरी ठीकठाक, एवढं काही नाही त्यात विशेष. हो का? ट्राय कर ना मग. झालं? पण
पडलीस ना तोंडावर. तुला माहितीये का मीरा मॅम ना नेहमी तुला क्लीन बोल्ड करतात. असं काही नाही. अच्छा बरं, मग पार्टीला काय झालं होतं? मी पाहिलं हा तुला. जेव्हा मीरा मॅम आणि सरांचं नातं कळलं ना तेव्हा पार्टीत तुझा तोंड ना पडला होता. कळलं ना? तू हे का विसरतेस? सर आपल्याला अगदी घरच्यांसारखी वागणूक देतात यार. ते ठीक आहे पण काय? मला असं वाटतं आता कॉम्प्लिमेंट देण्यासाठी आपण मीरा मॅमला कॉल केला पाहिजे ना. हा चालेल म्हणजे करायचं मग. पण मोबाईल नंबर नाहीये. घरचा नंबर आहे त्यांच्या. घरी फोन करू शकतो आपण त्यांना. हे बरं सुचलं तुला. ते आपलं असंच ग म्हणजे अच्छा करूया का आता कॉल? मॅडम देव सरांनी प्रोजेक्टचे फाईल मागितले. आता? हा. अरे बापरे, म्हणजे त्याच्यात तर डॉक्युमेंट्स लावायचे राहिलेत माझे अजून. काय? चल बाबा मी तुला हेल्प करते. बरं चल 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 लवकर. हॅलो. हो 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 हा हो एक मिनिट हा. हो हो देते त्यांनाच देते. ताई तुमच्यासाठी फोन आहे. माझ्यासाठी? हो. कोण? बोला ना बोला, तुम्हीच बोला. हॅलो मॅम हलवा खूप छान होता. खरंच तुमच्या हाताला खूप छान चव आहे. थँक्यू सो मच. आणि मॅम आम्ही खूप वेळापासून फोन करायचा ट्राय करत होतो पण ऍक्च्युली ऑफिसमध्ये खूप कामं आहेत. खरं तर ना आत्ताही वेळ नाहीये. लागतो आम्ही कामाला काय. हो हो काही हरकत नाही. चला बाय मॅम. बाय. तुला काय झालं हसायला? तुम्ही कशाला लाजताय? लाजत वगैरे नाहीये, खूप खुश आहे. सगळ्यांना हलवा खूप आवडला. कौतुक करायला फोन केला होता. वा मजा आहे ताई तुमची. वासुदादा तुम्हाला फोन करून सांगतात, स्टाफ सगळा फोन करतो आणि तुम्हाला सांगतो. देवदादा कधी नव्हे ते टिफिन घेऊन जायला लागलेत. सगळेजण तुमचं ऐकतात. वासुदादा काय म्हणत होते? ऍक्च्युली त्या दिवशी ते कामात होते त्यामुळे मी विषय काढला नाही ना, म्हणून ते विचारत होते की काय म्हणत होता तुम्ही. मी त्यांना आदित्यचं नाव सुचवलं. मग मग काय झालं? मग त्यांना खूप आनंद झाला. अगं त्यांना खूप आवडली कल्पना. ते म्हणाले की तुम्ही खरंच खूप मोठं काम हलकं केलं आमचं. अशीच सगळी त्यांची कामं हलकी करता करता कामत हॉटेलचा कारभार हातात घेऊ नका म्हणजे मिळवलं. मी काय बोलत बसले. कामं करून घेते. बसा.